देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टगुण नमो ज्ञानेश्वरा दिवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पद्गणं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं जयंच गिरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहाता विठ्ठला विठ्ठला परिमळ गेलिया ओस फूल देची आयुष्या शेवटी देह दैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्याने मागोता जन्म घेणे मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबा राजा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राजा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आदीकडून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। स्वर्गीय तान्हाजी अंबादास हातमोडे पाटील या पिताश्रींच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्वश्रोतृवृंद उपस्थित टाळकरी भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। नाथबाबांनी या अभंगामध्ये मानवी जीवनाचं दिग्दर्शन केलं। मानवी जीवनामध्ये महत्व कशाला आहे? रस्त्याने चाललेल्या गाडीला नाही, तर जे कीर्तन चालू आहे त्या कीर्तनाला महत्व आहे। रस्त्याने अनेक गाड्या जातील येतील, पण मानवी जीवनात महत्व आहे ते कीर्तनाला। गाड्या येत जात राहतील, पण कीर्तनकार आपल्या करता आलेले आहेत। कृपया कीर्तनकाराकडेच पहा आणि त्याच्या शब्दांकडे लक्ष द्या। शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांच्या अभंग
प्रसंगाद्वारा मानवी जीवनाचं दिग्दर्शन करतात. मानवी जीवनामध्ये महत्वाचं आहे तो मानवी देह. मानवी देहामध्ये महत्वाचं आहे ते आयुष्य. जसं आयुष्य पुढे पुढे सरकत जाईल तसा माणूस मोठा होत जातो. हा झाला व्यावहारिक आणि प्रापंचिक विस्तार. प्रापंचिक विस्ताराच्या संदर्भानं आमचं आयुष्य वाढत गेलं की आपण म्हणतो माणूस मोठा झाला. पण शांती ब्रह्मश्री नाथबाबा म्हणतात जसं आयुष्य वाढत जाईल तसं माणसाचं आयुष्य कमी होत जाणार, त्याचं महत्व कमी होत जाणार. जसं नाथबाबांनी उदाहरण दिलं, सुगंधित फुल असतं देठाला पकडून. त्या सुगंधित फुलाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या फुलात सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला देठाला पकडून असेपर्यंत किंमत आहे. एकदा त्या फुलातला सुगंध संपला की त्या फुलाची किंमत शून्यवर ठरते. तसं या देहाला महत्व कुठपर्यंत आहे? देह तुमचा असो, देह माझा असो, या देहाला महत्व आहे. जोपर्यंत या देहात आयुष्य आहे तोपर्यंत किंमत आहे. आयुष्य संपलं की देह तुमचा असो की माझा असो त्याची किंमत शून्यवर ठरते. कारण या देहाचा मालक आहे काळ. घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. नाथबाबा स्वतःच्या मनाला समजावून सांगतायत की यातून काहीतरी बोध घे म्हणा. हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. हे म्हणा मला काहीतरी बोध घेऊ दे गड्या, तू काहीतरी बोध घे गड्या. कारण आपल्याला भरपूर आयुष्य भगवंताने दिलं, परंतु आपल्याला दिलेल्या आयुष्यामध्ये जर आपण विचार केला तर आपलं कार्य शून्य आहे. खटवांगरायाला 1च तास दिला होता. त्या 1 तासामध्ये खटवांगरायाने स्वतःचा उद्धार करून घेतला. तो कोणत्या साधनाद्वारे? खटवांगरायाने काळाचे मालक जिंकले. त्यांना आपण देव परमेश्वर स्मृतीला आपण उजाळा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. स्वर्गीय तानाजी दादांचं व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये अतिशय गोड व्यक्तिमत्व की ज्यांनी संप्रदायावर मनापासून प्रेम केलं, संप्रदायाची सेवा केली. भजनी मंडळामध्ये सुद्धा ते नेहमी तत्पर असायचे, पुढे असायचे. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणामध्ये नेहमी पुढे असायचे. जगद्गुरूंच्या गाथेवर त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता. अनेक अभंग अनेक प्रमाण त्यांच्या मुखोद्गत होते, मुखपाठ होते. संप्रदायाला लागलेलं एक गोंडस फूल होते स्वर्गीय दादा. म्हणजे एक अतिशय गोड व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलंय. आज 1 वर्ष पूर्ण झालंय. दादांच्या प्रतिमेकडे पाहिलं की दादांच्या कर्तृत्वाची जाणीव होते. दादांचं व्यक्तिमत्व कसं होतं माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगून जाईल. आपणही अनुभवलंय. आज आपण या कीर्तन सेवेच्या माध्यमातून स्वर्गीय दादांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. दादांनी हा परिवार घडवला. या परिवाराच्या जडणघडणीमध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतः करता त्यांनी कधीच विचार न करता या प्रपंचाकरता आयुष्यभर परिश्रम घेतले. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात या परिवाराकडे फिरवली पाठ. परंतु हा परिवार आजही स्वर्गीय दादांची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला. नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आमच्या घरातील वडीलधारे त्यामध्ये आई आहेत, वडील आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत. यांचं तुमच्या माझ्या करता जे योगदान आहे त्याची
मोल, त्याची किंमत शब्दात होऊ शकत नाही. आज दादांना जाऊन वर्ष झालंय, पण हा परिवार वर्षभर दादांच्या आठवणीमध्ये आहे. कारण दादांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी आपल्याला सेवा करता आली नाही गड्या. पण आज मात्र या परिवाराचा मानस आहे की आज दादांना भजन आवडत होतं ना, तर आम्ही सुंदर कीर्तन सेवेचं आयोजन करूयात, गावातील वारकऱ्यांचा सन्मान करूयात, वारकऱ्यांची सेवा करूयात. या दादांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं हा समारोपाचा अखेरचा निरोप आहे. मायबाप, दादांना भजन आवडत होतं, संतांची वारकऱ्यांची सेवा आवडत होती, म्हणून आज या परिवारानं गोड असं नियोजन केलेलं आहे. वर्षभर या परिवारानं पिंडदान केलेले आहेत. आज दादा आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांनी जे भजन केलं, जे संस्कार रुजवले, जो अभ्यास केला आणि या परिवाराला जी घडी बसवून दिली आहे, ते संस्कार आणि तो लौकिक या परिवारामध्ये सदैव जिवंत राहणार आहे. मायबा, आपल्याला खऱ्या अर्थानं या जगतामध्ये आई जीवनाचे 2 सोहळे सांगतात. त्या सोहळ्यामध्ये एक समारोपाचा सोहळा आहे. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणो नाही धनंजया, नाम म्हणून नाही धनंजया. जी आपण आमच्या वडिलांचा सोहळा आणि आमच्या मुलांचा सोहळा आहे का? आता आपल्या घरामध्ये लेकरं जन्माला आले तर त्यांच्या जन्माचा सोहळा आपण करतो. दादा, त्या लेकरांचं आद्य कर्तव्य आहे की माझ्या वडिलांनी माझ्या जन्माचं स्वागत केलं, आमच्या वडिलांच्या कर्तृत्वाचाही गौरव आम्ही करावा. म्हणून आज हा पुण्यस्मरण दिन आहे. पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जे शिकवतात त्यांचं पुण्यस्मरण व्हावं. जगद्गुरूंच्या वचनाप्रमाणे संसाराच्या नावी घालून या शून्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळीले जग, सुखविला लाग काही काळाचा. पुण्यस्मरण आहे. श्राद्ध विधी का करावा हा पहिला विचार करू आपण. श्राद्ध विधी जर केला नाही तर परिणाम काय होऊ शकतो हा दुसरा विचार सांगतो. आपण केलेलं श्राद्ध आपल्या दादांपर्यंत पोहोचतं का हा तिसरा विचार सांगतो. आणि श्राद्धाच्या दिवशी भजन प्रवचन कीर्तन का करावं हा चौथा विचार सांगतो. विठ्ठल विठ्ठल. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध
शब्दाची व्याख्या आलेली आहे, श्रद्धाया क्रियते इति श्राद्धः. श्रद्धेनं जो पिंडदान विधी केला जातो त्याला श्राद्ध म्हणतात. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासांगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. मी आपल्याला कर्मकांडाकडे नेणार नाही. वारकरी संप्रदायानं धर्माच्या विचाराचा, ग्रंथाच्या विचाराचा स्वीकार केलेला आहे, परंतु वारकरी संप्रदायाची त्या विधींना जोड दिलेली आहे. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथात जो उल्लेख आहे त्याचा स्वीकार संप्रदायानं केला, पण संप्रदायाचं स्पष्ट मत आहे की श्राद्ध झालं म्हणजे त्या आत्म्याचा तो आत्ममुक्ती दिन असतो. बरोबर, हा विचार आम्ही स्वीकार केला, पण संप्रदायाचं मत असं आहे की फक्त श्राद्ध केलं, ज्यांचं श्राद्ध आम्ही करतोय त्यांची आमची भेटच झाली नाही, कधी सेवाही घडली नाही, कधी 2 घास जीव घातलं नाही, कधी कपभर पाणी सुद्धा दिलं नाही. जर दादांचं, आईचं, आजीचं, आजोबांचं श्राद्ध झालं परंतु सेवा जर घडली नसेल तर आपण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं श्रेष्ठ आहात, मला उत्तर द्या तुम्ही. सेवा नसेल तर त्या श्राद्धाचे आशीर्वाद मिळतील का आपल्याला? जर सेवा घडलेली नसेल तर श्राद्धाचे आशीर्वाद मिळणार नाहीत. त्याकरता वारकरी संप्रदायातील अनुभवी संत महापुरुषांनी असं दंडक घालून दिला की श्राद्धापर्यंत आमचे आई वडील आमच्या सोबत असतात, आमचे आजी आजोबा आमच्या बरोबर असतात, त्यांची श्रद्धेनं सेवा करा आणि ज्याच्या पाठीशी सेवेचे आशीर्वाद असतील त्यालाच पिंडदानाचे आशीर्वाद मिळतील. विठ्ठला विठ्ठला. आई वडिलांच्या सेवेला एक अलौकिक महत्व आहे. वडीलधाऱ्यांच्या सेवेला एक अलौकिक महत्व आहे. कोणतं महत्व? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात वडीलधाऱ्यांच्या सेवेमध्ये सर्व तीर्थांचं सार सामावलेलं आहे. ज्याला 4 धाम तीर्थयात्रा करता आली नाही, सप्तपुरी करता आली नाही, 12 ज्योतिर्लिंग करता आलं नाही, अष्टविनायक तीर्थयात्रा करणं शक्य झालं नाही, त्यांनी एकच करा, आपल्या घरातील तीर्थांची पूजा करा. सकळ तीर्थांची दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे दोन कीजे माय बापे केवळ कासा त्यांनी नजावे तीर्थासी कुंडलिके काय परब्रह्म गुहे ठेले. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती असेल तर ती आई वडिलांची सेवा आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, भौतिक श्रीमंती आज असते उद्या नसते. आशीर्वादाची श्रीमंती चंद्र आणि सूर्य असेपर्यंत असते आणि आशीर्वाद हे वशिलाने मिळत नसतात, आशीर्वाद हे सेवेने मिळत असतात. जरी सानिध्यात असलो, गुरु महाराजांच्या सानिध्यात असलो तरी गुरु महाराजांची श्रद्धेनं सेवा केली तरच ते आशीर्वाद देतात. नुसतं सोबत राहणं महत्वाचं नाही तर सेवा घडणं महत्वाचं आहे. कृपा आणि आशीर्वाद आपल्या अंतःकरणातील भावविश्वावर आधारित आहेत. त्यामध्ये कसल्याही प्रकारची वशिलाबाजी चालत नाही किंवा बळजबरी चालत नाही. एखाद्या वडीलधाऱ्यांना ब्लॅकमेल केलं, आपण मला 20,000चे आशीर्वाद द्याच काही करून, असं जर म्हटलो तर देतील आपल्याला? नाही देणार मायबाप. मी तुम्हाला महाभारतीय युद्धातील प्रसंग सांगतो. पितामह भीष्माचार्य, गुरुवर्य द्रोणाचार्य, गुरुवर्य कृपाचार्य हे जरी कौरवांच्या बरोबर होते पण फक्त शरीरानं बरोबर होते, आशीर्वादानं ते पांडवांच्या बरोबर होते. कसे बरोबर होते सांगू तुम्हाला. ज्यावेळी युद्धाला प्रारंभ होणार आहे, लक्षपूर्वक ऐका. एका बाजूला कौरव सैन्य, एका बाजूला पांडव सैन्य. भगवान परमात्म्यांच्या हातामध्ये शंख आहे, भगवंत शंखनाद करणार होते, युद्धाला प्रारंभ होणार होता. इतक्यात 5ही पांडव रथातनं खाली उतरले, 10 पावलं पुढे आले, शस्त्र खाली ठेवले. पहिलं वंदन भूमातेला केलं, दुसरं वंदन प्रतिपक्षातील वडीलधाऱ्या महात्म्यांना केलं. त्या महात्म्यांमध्ये पितामह भीष्माचार्य होते. भीष्माचार्यांनी ते वंदन पाहिलं आणि त्यांचे डोळे भरून आले. कृपाचार्यांनी वंदन पाहिलं, त्यांचे डोळे भरून आले. गुरुवर्य द्रोणाचार्यांनी वंदन पाहिलं, त्यांचे डोळे भरून आले.
आले. पितामह भीष्माचार्य विचार करतायत की ज्याच्या बाजूने आपण लढतोय ती कौरव सेना. कौरव सेना आपल्या बरोबर अजिबात नम्रतेनं बोलत नाही, फक्त जीव खाऊ घालतात. मग ही काही सेवा झाली का? दुर्योधन पितामह भीष्माचार्यांच्या समोर बोलताना बोट वरती करून बोलायचं, आवरा आवरा, वेळ झाला, तुम्हाला काय लागतं आराम करायला, आवरा. असं बोट वरती करून बोलायचं. दुर्योधन ज्यांच्या बाजूने आपण लढतोय ती उद्धटपणे वागतायत आणि ज्यांच्या विरोधात आपण लढतोय ते नम्रतेनं समोर आलेत लेकरं. पाचही लेकरांना पितामह भीष्माचार्यांनी डबडब दिल्या डोळ्यांनी आशीर्वाद देऊन टाकला की जो आशीर्वाद महाभारतीय युद्धातील घोषवाक्य ठरला. आशीर्वाद होता जयोस्तु पांडुपुत्राणाम, जयोस्तु पांडुपुत्राणाम, जयोस्तु पांडुपुत्राणाम. पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद देऊन टाकला आणि पांडवांचा विजय त्याच दिवशी झाला ज्या दिवशी युद्धाला प्रारंभ होणार होता. म्हणून आमचाही विजय या प्रपंचामध्ये हवा वाटत असेल तर एक करा, कोणत्याही कार्याला सुरुवात करताना आपल्या घरातील तीर्थांच्या चरणाला स्पर्श करा आणि कार्याला सुरुवात करा. कधी अपयश येणार नाही म्हणजे नाही. जगद्गुरूंच्या प्रमाणाचा पुरावा देतो. आशीर्वाद तया जाती आवडीची ती देवाची, कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेमागडे. ही आशीर्वादाची श्रीमंती आहे. म्हणून सांगून जाईल मी आपल्याला, भौतिक श्रीमंती आपण डोळ्याने पाहतो. या जगामध्ये 2 जण इतके श्रीमंत होऊन गेले, त्यांच्यासारखे श्रीमंत कोणीच नाही, मागेही नाही पुढेही नाही. 2 जण श्रीमंत होऊन गेले. आपल्याला सोन्याची हौस आहे पण त्यांची हौस सोन्याची होती. वाक्य कळालं तर पहा, आपल्याला सोन्याची हौस आहे, त्यांची हौस सोन्याची होती. असे 2 जण नाही. पहिले रावण आहे आणि दुसरे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. दोघांची घर सोन्याची होती. मायबाप सोने. आपल्याला घर बांधताना स्टील पाठवावं लागतं प्लेट काठेवर, त्यांचं सोनं जायचं प्लेट काठेवर. किती टन आहे? टनात सोनं मोजणं सोपं आहेत का? आपला गुंजन मास आणि तोळा कुठं राहिला दादा? एवढी सगळी श्रीमंती. पण मला सांगा, रावणाकडे एवढी श्रीमंती होती, कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी, एवढी संपत्ती, शुद्ध कांचन, 24 कॅरेट पेक्षा प्युअर बट शुअर, एवढं पवित्र, एवढं शुद्ध सोनं जे रावणाकडे होतं. बरं, ते सोनं कोणी बनवलेलं होतं? तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. कोणी बनवलं होतं? भगवान शिवाजींनी बनवलं होतं माता पार्वती करता. ते घर, जे घर रावणाने कमावलं, सोन्याची लंका, ते कोणाकरता निर्माण झालं होतं? माता पार्वती करता होतं. माता पार्वती करता सोन्याची लंका निर्माण झाली. मायबाप, रावणाने लंका कमावली म्हणजे ती कुठं कांडे बटाईनं करून कमावली होती का? कुठे शेतीचा प्लॉट घेतला आणि तो डेव्हलप केला? नाही ना मायबाप. बुद्धी चातुर्याच्या बळावर त्यांनी लंका कमावली. पण आज लंकेत गेल्यावर एखादी वीट पाहायला मिळते का आपल्याला? रावणाची एखादी वीट? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी केली नाही. हे काही वीट पाहायला मिळत नाही दादा. त्याचं कारण असं आहे, संपत्ती असू द्या, ज्ञान असू द्या, कला असू द्या, ऐश्वर्य असू द्या, सौंदर्य असू द्या, त्याकरता काही पथ्य असतात. ज्याला पथ्य पाळता आले ना त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी टिकून राहतात. शेती व्यवसायामध्ये यश मिळवायचं असेल तर पथ्य आहे, कलेमध्ये यश मिळवायचं असेल तर पथ्य आहे, मिळवलेलं ऐश्वर्य टिकवायचं असेल तर पथ्य आहे. विठ्ठल मात्रा ज्यांनी घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. रावणाकडून पथ्य सांभाळलं गेलं नाही. ज्यांच्याकडून लंका घेतली, काडी त्यांनीच लावली. जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. सांगायचं येते, रावणाचं घर पाहण्याकरता नाहीये. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची सोन्याची द्वारका पाहण्याकरता आहे आज? नाहीये. भगवंताने स्वतःहून द्वारका संपवली, ती बुडवली. त्याचं कारण पुढच्या पिढीच्या स्वाधीन ही द्वारका देताना भगवंताने शेवटची कॉन्फरन्स घेतली होती. शेवटची कॉन्फरन्स. आता हे सगळं ऐश्वर्य ट्रान्सफर करायचंय. तेव्हानी मीटिंग घेतली, मीटिंग परिवाराची. त्यामध्ये दुसरं कोणालाच परवानगी नव्हती. नातवंड समोर बसलेले होते. भगवंत त्यांना उपदेश करत होते. उपदेशामध्ये नातवंड चेष्टा करायला लागले देवाची. देव उपदेश करतायत आणि देवाची चेष्टा करायला लागली नातवंड. देवाने पाहिलं भवितव्य धोक्यात आहे. लंका बुडवली आणि यादव कुळाचाही नाश झाला, पण स्वतःच्या चेहऱ्यावरून धर्मबिंदूचा ओघ सुद्धा ओसंडला नाही. याला म्हणतात भगवंताचा संसार. तुका म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे काणूबाचे कोडे. मला सांगायचे की भौतिक श्रीमंती टिकत नाही.
आणि आशीर्वादाची श्रीमंती मात्र टिकते. उदाहरण सांगेल मी आपल्याला. आशीर्वादानं कोण श्रीमंत ठरलंय? पंढरपूरला चला, चंद्रभागेचं स्नान झालं की आपण ज्या विभूतीचं दर्शन घेतो ना, ती विभूती आशीर्वादानं श्रीमंत आहे. त्या विभूतीचं नाव आहे भक्त पुंडलिकराय. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, माय बापे केवळ काशी आणि न जावे तीर्थासी. भक्त पुंडलिकरायांनी सेवा केली. पहिला विचार, पिंडदानातून आशीर्वाद मिळतात, सेवेतून आशीर्वाद मिळतात. हा पहिला विचार. जर समजा श्राद्ध नाहीच केलं तर परिणाम श्रीमद भगवद्गीतेमध्ये चला. संकरो नरका यैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो हिशां लुप्त पिंडोदक क्रियाः. अर्जुन म्हणतात, देवा जर कौरवांचं पिंडदान झालं नाही तर ते नरकाला जातील, त्याचा त्रास मला भोगावा लागेल. विठ्ठला विठ्ठला. ऐका आता तिसरा विचार आहे, आपण जे श्राद्ध करतोय ते आपल्या दादांपर्यंतच पोहोचतं का, की आणखी कुठं जातं, की इथं शिल्लक राहतं? आताची पुढची पिढी आहे ती अतिशय फॉरवर्ड आहे. ती पोरं विचारतात आपल्याला, हे श्राद्ध करतो आपण, हे खरंच पोहोचतं का? 1 वर्ष झालं किंवा महिना झाला, अनेक महिने जेवण केलं, उपवास करू घातलं, हे सगळं पोहोचतं का? पण आज त्यातल्या त्यात आज इतना वेगवेगळी दान आहेत. कीर्तनातून ज्ञानदान होईल, त्यानंतर अन्नदान होईल, वस्त्रदान होईल, सेवादान होईल. आपल्याकडे संकल्प करतात ना, संकल्प 13व्याच्या दिवशी संकल्प केले होते पहा. काय काय सोडता तुम्ही बोला. ब्राह्मण गुरुजींनी विचारलं होतं आपल्याला, दादान करता काय सोडिता? कोणी चहा सोडतं, कोणी दूध सोडतं, कोणी पुरणपोळी सोडतं, कोणी खजूर सोडतं, कोणी शबदाना सोडतं, कोणी काय तर कोणी काय, कोणी भोपळाही सोडतं. भोपळ्याची नीची वर्षभर भेटच होत नाही. काय सोडून उपयोग? संकल्प करण्याचं कारण एक असतं की आमच्या दादांना जर चहा आवडत असेल ना, तर मी चहा सोडावा, कारण चहा माझ्या समोर दिवसातनं 5-6 वेळेस येतो. चहा समोर आला की मला दादांची 5-6 वेळेस आठवण व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. विठ्ठला विठ्ठला. ऐका, लक्षपूर्वक ऐका. हे पिंडदान कसं पोहोचतं याचा विचार तुमच्या समोर ठेवतो. या जगामध्ये 2 सत्ता कार्यरत आहे. एक पहिली सत्ता ईश्वरीय सत्ता आणि दुसरी सत्ता भौतिक सत्ता. भौतिक सत्ता म्हणजे काय? मानवानं मानवाकरता निर्माण केलेल्या व्यवस्थेला भौतिक सत्ता असे म्हणतात. ईश्वरीय सत्ता म्हणजे काय? ईश्वरानं जीवाकरता निर्माण केलेल्या व्यवस्थेला ईश्वरीय सत्ता असे म्हणतात. उदाहरण सांगतो. भौतिक सत्तेचं उदाहरण म्हणजे हा माईक आहे आणि ईश्वरीय सत्तेतलं उदाहरण म्हणजे हवा आहे, पाणी आहे. माणसाला पाणी नाही तयार करता आलं, पाणी भगवंतानी निर्माण केलेलं आहे. भलेही पाण्याचं सूत्र शोधलं आपण, वॉटर इज इक्वल टू H2O. हायड्रोजनचे 2 भाग आणि ऑक्सिजनचा 1 भाग एकत्र आला, पाणी तयार होतं. फक्त सूत्र शोधलं दादा, पाणी नाही तयार करता आलं माणसाला. प्रयत्न करून पाहिला, हायड्रोजनचे 2 बॅरल, ऑक्सिजनचा 1 बॅरल एकत्र करून पाहिला, पाणी नाही तयार झालं. भगवंताची प्रोसेसिंग आहे. सूत्र आपण शोधलं पण प्रोसेसिंग भगवंत करतात. पुढे जाऊ आपण. आपला गावातला एक मुलगा आहे, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला कळेल. फार गोड विचार आहे. आपल्या गावातला मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतो. केतुऱ्यातला मुलगा अमेरिकेत आहे.
त्याला तिथं उपजीविकेचं कोणतं साधन नव्हतं. त्याचा अचानक एक दिवस फोन येतो, बाबा मला 50,000 रुपये पाहिजे, अर्जंट द्या. नाही केतूर येते, 50,000 रुपये घेतात, बँकेत जातात, मॅनेजर साहेबांना विनंती करतात, हे माझ्या मुलाचं नाव आणि त्याचं खाते क्रमांक, एवढे पैसे त्याच्या खात्यावर पोहोचवा. साहेब म्हणतात काउंटरला पैसे भरा. काउंटरला पैसे भरले, मॅनेजर साहेबांनी लॅपटॉपवर अकाउंट ओपन केलं, नाव नंबर कन्फर्म झाला, मुलाचं नाव अकाउंट नंबर कन्फर्म, 50,000ची अमाऊंट टाईप केली, ट्रान्सफरचं बटन क्लिक केलं, मुलाला काही सेकंदात SMS गेला की तुझ्या खात्यावर 50,000 रुपये पोहोचले. अजून त्याचे वडील बँकेतच आहे, तेच मुलाला मेसेजही गेला, पैसे पोहोचले. पैसे केतुऱ्यातले अमेरिकेला पोहोचले, जाताना दिसले. आपण म्हणायचं का ते पैसे पोहोचलेच नाही. आता जर पाहिलं तर काउंटर मध्येच पडलेले ते पैसे. आपण म्हणायचं का पोहोचलेच नाही, पोहोचलेच नाही, पोहोचलेच नाही, पोहोचलेच नाही. माणूस इतका बुद्धिमान आहे की केतुऱ्यातले पैसे अमेरिकेला ट्रान्सफर करू शकतो, इतका बुद्धिमान माणूस आहे. तर माणसाला जन्म देणारे भगवंत केतुऱ्यातलं पिंडदान ट्रान्सफर करणार नाही का? माणसाला जन्म देणारे तर भगवंत आहेत. कसं ट्रान्सफर होतं सांगू तुम्हाला. पैसे पोहोचण्याकरता कनेक्टिव्हिटी गरजेची होती आणि श्राद्ध पोहोचण्याकरता श्रद्धा गरजेची. पैसे पोहोचण्याकरता कनेक्टिव्हिटी असेल, सर्व्हर डाऊन नसेल तर पैसे लगेच पोहोचतात. आमच्या अंतःकरणातील श्रद्धा जेवढी पॉवरफुल असेल ना, एखादी सामग्री नसू द्या, तेवढं पुण्य आपल्या अकाउंट मध्ये लगेच जमा होतं. हे पोहोच नाही, प्रोसेसिंग आहे. मग या वस्तू आहेत, यांचं काय करायचं? या वस्तू कशा ट्रान्सफर होतात? आमच्या दादांना कसे उपयोगी ठरतील आजच्या वस्तू? आज देणारे बऱ्याच वस्तू आपण देतोय वडिलांकरता. या सगळ्या वस्तू ज्या असतात ना, ती पितरांची कुलस्वामिनी आहे आर्यमा, ही जमा करून घेते. सगळ्या वस्तू जमा करून घेणार आणि आमच्या दादांना ज्या ज्या वस्तू पाहिजेत त्या ट्रान्सफर करून देणार. जसं भारतातले 50,000 अमेरिकेला ट्रान्सफर झाले, तर भारतातलं चलन आहे रुपया आणि अमेरिकेतलं चलन आहे डॉलर. बरोबर. भारतातला 50,000चा बंडल तिथं काम करणारच नाही. अमेरिकेत गेल्याबरोबर तिथं करन्सी चेंज करून घ्यावी लागेल. तेवढे 50,000चे डॉलर घ्या, मग व्यवहार करा. ही करन्सी चेंज झाली की व्यवहार सुरू होतो. आर्यमा तेच करते, आमच्याकडनं सगळे दान जमा करून घेते आणि करन्सी चेंज करून आमच्या दादांना पुरवते. विठ्ठल. पिंडदानाच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला अजून अभंगाचाही विचार करायचा आहे. पिंडदानाचा शेवटचा विचार आपल्या समोर ठेवतो. श्राद्धाच्या दिवशी भजन, प्रवचन, कीर्तन का करायचं? पाहुणे रावळे यायला वेळ आहे म्हणून, बाकीचे गावात चालते कार्यक्रम म्हणून आपणही करू म्हणून असं अजिबात नाही आहे. तर संप्रदायामध्ये एक दंडक आहे, संप्रदायामध्ये एक नियम आहे. जी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता स्वीकारणारी कुटुंब आहे, त्यांच्या परिवारामध्ये सुखाचा प्रसंग आला तरी भजन होतं आणि दुःखाचा प्रसंग आला तरी भजनच होतं. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, दुखया मुखा विठ्ठल. संतांनी परंपरा घालून दिली, सुखात भजन करा, सुखात वाढ होते, दुःखात भजन करा, दुःख हलकं होतं. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, प्रेमाचा
पाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची हरी रंगीना रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सुखात भजन करा दुःखात भजन करा ही परंपरा आहे कीर्तनातून जेवढं पुण्य प्राप्त होईल तेवढं पुण्य स्वर्गीय दादांच्या चरणी आपण श्रद्धांजलीच्या रूपाने समर्पित करणार आहोत विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्म श्रीनाथ महाराजांचा अभंग आहे नाथबाबांनी आजच्या अभंगामध्ये मानवी जीवनाचं दिग्दर्शन केलं मानवी जीवन श्वासापासून प्रारंभ होतं पहिल्या श्वासापासून प्रारंभ झालं शेवटच्या श्वासापर्यंत ते जिवंत राहतं शेवटचा श्वास घेतला की मानवी जीवन दुर्लक्षित होतं जीवनाची व्याख्या ही श्वासावर आधारित आहे ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी श्वास असतो पण नाव नसतं आणि ज्या दिवशी आमचा मृत्यू होतो त्या दिवशी नाव असतं पण श्वास नसतो श्वास आणि नाव याच्या मधलं जे अंतर आहे त्याला जीवन असे म्हणतात विठ्ठल कबीरजी वर्णन करतात कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी आम्ही रडत होतो जग पेढी खात होतो जग पेढी खात घरातली माणसं साखर वाटतात घ्या पेढी आपण रडत असतो रडताना जन्म झाला रडता रडता जन्माला आलो तर कबीरजी म्हणतात ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए आता कर्म असं करा की रडत बसू नका येणाऱ्या प्रसंगाबरोबर लढा रडण्यापेक्षा लढून त्या प्रसंगावर विजय मिळवा लहरों से डरने वालों की नौका पार नहीं होती लहरों से डरने वालों की नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं कबीरजी म्हणतात ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए एकाने मला परवा शॉर्टकट सांगितला तो म्हणे महाराज चांगलंच कशाला करावं लागतं त्याला जगाला रडवता येतं जाताना म्हटलं कसं रडवणार तू तो म्हणे मी जाताना उदाऱ्या बुडून जाणार दुसरं काय करणार व्यवहार हातात आला याच्याकडे उधारी कर त्याच्याकडे उधारी कर जाताना म्हणायचं येतो आता करा कोणाला फोन करते बोला ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए ऐका बरं का आपण रडत जन्माला आलो पण आयुष्यभर रडायचं नाही स्वामी विवेकानंदजी म्हणतायत संघर्ष जितना बड़ा होगा संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी विठ्ठला भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकणारा सामान्य नावाड्याचा मुलगा भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सिद्ध करून दाखवलं इयत्ता 10वी मध्ये इंग्रजी विषयात नापास झालेला मुलगा क्रिकेटचा देव होऊ शकतो हे सचिन तेंडुलकरने सिद्ध करून दाखवलं वयाच्या 22व्या वर्षी विश्वाची माऊली होऊ शकतात असा व्यापक स्वभाव आणि विचार आणि नजर ज्यांची आहे ते विश्व माऊली ज्ञानोबारायांनी सिद्ध करून दाखवलंय माझे माऊली ज्ञानोबाराय आज देहरूपानं नाहीयेत पण अंतराळाचं संशोधन करणारी संस्था नासा या नासा संस्थेच्या हेड ऑफिसच्या गेटवर माऊली ज्ञानोबारायांचं 9 ओव्यांचं पसायदान
संविधान इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून लावलेलं आहे. अधिकारी येतात, अगोदर पसायदानाला वंदन करतात आणि नंतर कार्याला सुरुवात करतात. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय आहे. याच्यापेक्षा काय गौरव असावा संप्रदायाचा. भारताच्या राष्ट्रपतीपदी महाराष्ट्राची कन्या सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील ज्यावेळी आरूढ झाल्या, प्रतिभाताई पाटलांना राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायची होती. शपथविधी समोर होता. राष्ट्रपती साहेब व्यासपीठावर आल्या, त्यांनी नेत्र बंद केले आणि त्यांच्या मुखातनं जगद्गुरूंची अमृत वचनं बाहेर निघाली. जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. भारताच्या सर्वोच्च पदाला गाथ्याला वंदन करावं वाटलं, कारण गाथाच वंदनीय आहे. हा संप्रदायाचाच विजय आहे, सगळ्यात मोठा विजय आहे. मी काय सांगतोय हे की आपण यश मिळालं नाही की कारण सांगतो, नाही शक्य झालं, मला अशी अडचण होते, मला तशी अडचण होते. कारण सांगणारे यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे कारण सांगत नाही. परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. जीवन एकदाच मिळणार आहे. नंबर 1 केतुरे नंबर 2 एकदाच पाहायला मिळणार आहे, परत पाहायला मिळेल. मला सांगा, परत जर केतुऱ्यात जन्म घ्यायचा असला तर आपल्याला कोणाची चिठ्ठी आणावं लागेल बरं? परत तिकीट घ्यायचंय केतुऱ्यात आपल्याला. काही करा पण मला तोच गट नंबर पाहिजे, मी फार डेव्हलप केलाय तो, पुढचा जन्म मला 30 शेती पाहिजे. असं जर म्हटलो दादा आपण, आपल्याला मिळेल का हो दादा परत? एकदाच जन्म आहे. या जन्मावर, या जगण्यावर कितीदा 100 वेळा प्रेम करा. एकदाच जन्म मिळाला आपल्याला, एकदाच गाव पाहायला मिळालं, एकदाच मित्र भेटले, एकदाच माऊली ज्ञानोबारांची सेवा करायला मिळाली, एकदाच संप्रदायाची सेवा करायला मिळाली, भजनी मंडळामध्ये भजन करायला मिळालं. एकदाच आहे, परत परत नाही. भरत लक्ष योनीतनं आपल्याला देह मिळाला. नरदेहा दुर्लभ झाला, शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदन. आयुष्याचं पॅकेज कमी झालं दादा. खरं तर युगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1 लाख वर्षाचं.
देवाने एक शून्य काढला. त्रेतायुगामध्ये आयुष्य झालं 10,000 वर्षाचं. 10,000 एक शून्य देवाने काढून घेतला. द्वापार युगामध्ये आयुष्य झालं 1,000 वर्षाचं. देवाने एक शून्य काढून घेतला. भगवंतांनी पॅकेज कमी केलं. कारण प्रगती नसेल तर कुटुंब प्रमुख घरातील सुविधांना बांध घालतात. ते म्हणतात प्रगती नाहीये, बाजार हाट बंद राहील आता 15 दिवस, शटडाऊन होईल, शटडाऊन. घरातील कुटुंब प्रमुख कठोर निर्णय घेतात आणि ते घ्यावे लागतात आणि ते जरूर घ्यावे. जर कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल ना तर कठोर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावेच लागतात. कुटुंब प्रमुख का फॅसिलिटीज कमी करतो? प्रगती नाही. भगवंताने आयुष्याचं पॅकेज कमी केलं कारण उद्धार कोणाचाच होईना. शेवटी भगवान परमात्मा कलियुगापर्यंत 100 पर्यंत येऊन पोहोचले. एक शून्य कमी झाला. 1,00,000, 10,000, 1,000, 100. देवाला विनंती, आता 100 शून्य काढू नका. आता जर 100 शून्य निघाला तर किती रेन खाली? 2 पंचवार्षिक तरी होतील का? काय भजनाशी ओरले ते पाहिना. मानव देह शतकलेले ते अर्धरात्र कार्य मध्ये बालत्व दिलारोगक्षय. काय भजनासी उरले ते पाहे का. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया आशा. काही न चली मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोडा आहे सागा. आयुष्य संपलं की माणसाचं महत्व संपेल. जसं सुगंधित फुलाला सुगंध असेपर्यंत किंमत आहे तसं मनुष्य देहाला आयुष्य असेपर्यंत किंमत आहे. नाथ बाबा आम्हाला मार्गदर्शन करतात. अभंगाचं परिमाणा
संपला, फुलाची किंमत संपली. तसं या देहातीच असणारं आयुष्य संपलं, या देहाची किंमत संपली. मग तो देह किती मोठा असू द्या, किती मोठ्या घरातला असू द्या, आयुष्य संपलं की त्या देहाची किंमत शून्य होते. तुम्ही मला क्षमा करा पण एक वाक्य सांगतो. ज्या देहाला आपण आयुष्यभर आदरणीय म्हणतो, आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत, वंदनीय आहेत, त्यांना वंदन करतो, श्वास संपल्यानंतर त्या देहाला बॉडी म्हणतात. बॉडी आपणच फोन करून विचारतो, बॉडी किती वाजता येणार आहे? हा आली का? नाही. किती वाजतील? उन्हाच्या झालं पाहिजे बरं सगळं. हे ऊनच नका बरं. म्हणजे आपण ज्यांच्या करता रात्रीचा दिवस हाडाची गाड रक्ताचं पाणी केलं, ते उन्हात सुद्धा थांबायला तयार नाहीत आपल्या करता. श्वास थांबल्यावर ते म्हणतो ऊन व्हायच्यात उरकून घ्या, ऊन व्हायच्यात उरकून घ्या. देहाच्या ममत्वानं जे मोठेपण असते ते नैमित्तिक असतं, निमित्त कारण नसते. या देहात श्वास येतोपर्यंत ती पदवी जिवंत राहते. देहातला श्वास संपला की ते नावही संपलं जाते. म्हणून परिमळ मिळालेलं आयुष्य हे अतिशय आनंदामध्ये व्यतीत करा. आनंदामध्ये आपल्याला परत जन्म मिळणार नाही. आपण जाताना असं जावं. मी पुन्हा आपल्याला वाक्य आठवणीत आणून देतो कबीरदासजी महाराजांचं, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोय. जाताना असं जावं. माझी माऊली ज्ञानोबाराई या विश्वाला अभिवादन करून गेली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी देवकारांना सांगितलं, आम्ही जातो तुम्ही जगताच्या समोर ठेवला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळामणी सकळा संता तोषविले. हा देह जो आहे, हा देह स्वतःच्या मर्जीनं संतांनी ईश्वराच्या चरणी समर्पित केला. आणि देह जरी आपल्यात नसेल तरी संतांचं कार्य मात्र आपल्या समोर आहे. कारण या आयुष्याचं मोजणं सुरू आहे. आयुष्य मोजण्याचं काम कोण करतायत? ऐका आता. ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी आमचं नाव काळाच्या रजिस्टरला आलं आणि काळाने आयुष्य मोजायला सुरुवात केली. आपण चढत्या क्रमानं आयुष्य मोजतो, चढता क्रम. वाढदिवस साजरे करतो चढत्या क्रमाने, पण काळाची मोजणी उतरत्या क्रमाने, ज्याला काउंटडाऊन म्हणतात. काउंटडाऊन, उतरता क्रम. एखाद्याचं आयुष्य 60 वर्षाचं असेल ना तर काळाची मोजणी सुरू होते. त्याचा पहिला वाढदिवस झाला ना की काळाचं रिडिंग पडतं मशीनला 59. दुसरा वाढदिवस झाला, काळाचं रिडिंग पडलं 58. 5वा वाढदिवस 55. 10वा वाढदिवस 50. 20वा वाढदिवस 40. 30वा वाढदिवस 30. 40वा वाढदिवस 20. 50वा वाढदिवस 51वा वाढदिवस. बसल्या बसल्या मदत करा ना जरा. 51, 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1. संपलं आयुष्य. अजून किती
आपल्याला घडी घडी काळ वाट याची बाहेर अजून किती आहे अवकाश. काळ वाट पाहतो या देहाची, त्याचे कारण काळ या देहाचा मालक आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देहाचा मालक काळ आहे. देह जाणार जाणार, त्याची काळोबा खाणार. पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोका. तसे काळाच्या बाबतीत भरपूर प्रमाण आहे. हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल, सरती शेवटी काळ येईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी हाच एक अनुताप आहे. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. एक तास भरला खटवांगरायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एकच तास शिल्लक होता खटवांगरायाला. आणि आपल्याला सुद्धा जायची ती नक्की आहे, पण माहित नाही. देवाने 2 तारखा फिक्स केलेल्या आपल्या, मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड एक्सपायरी डेट. जसे मेडिसिनवर 2 तारखा असतात ना, मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपायरी. तसं जाणं आपलं नक्की आहे, तारीख माहित नाही म्हणून जात ठेवा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. साबळे सुंदर रूप मनोहर, राहू निरंतर हृदयी माझे. आणि काहीच्या आम्हानाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. पांडुरंगा मी आपल्याला आठवण करून देतो. आपण पंढरपूरला जातो, भगवंताच्या अगोदर संत श्रेष्ठ कानोपात्रा महाराजांचं दर्शन घेतो. दादा काय पुण्य कमावलं असेल. देवाच्या अगोदर ज्या कानोपात्रा महाराजांना बिदरच्या बादशाहचं सैन्य आलं देण्याकरता, पहिलीच वारी. बिदरच्या बादशाहच्या सैन्यापासून कानोपात्रा महाराज भगवंताच्या समोर आल्या, रडू लागल्या. देवाला म्हणे, देवा माझं उरलेलं आयुष्य तुम्हाला समर्पित करते, मला इथंच थांबायचं, मला कुठंच जायचं नाही. याला म्हणतात उरले ते हरी तुम्हा समर्पण. नाटाच्या प्रकरणामध्ये जगद्गुरूंचा अभंग आहे की बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळी अवकाश. कानोपात्र महाराज म्हणतात, मला नाही थांबायचं देवा, बादशाकडे जायचं नाही, मी झाली तुमची आता. नको देवराया अभिषेक घातला. कानोपात्रा महाराज भगवंताला आवाज देत आहेत, देवा माझं सर्वस्व तुम्ही आहात, मला कुठेही जायचं नाहीये, माझं रक्षण तुम्ही करा. पांडुरंगा विठ्ठला माय बाबा, विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बाबा, विठ्ठला तुळसी माळ
श्वासांची तुटी धाव विठला जीव झाला कासा विस रूप नाम विठला तुळसी माळ ही श्वासांची